देशाची आर्थिक राजधानी म्हटली जाणारी मुंबई जलमय झाली। 6 तासांमध्ये 300 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईची तुंबई बनली। पहिल्याच मोठ्या पावसात बीएमसी आणि सरकारने केलेल्या दाव्यांची पोलखोल झाली। पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट। तुंबलेल्या मुंबईला जबाबदार कोण? उद्धव ठाकरेंच्या 25 वर्षांच्या कारभारावर फोडलं खापर। मुंबई तुंबल्याप्रकरणी सत्ताधाऱ्यांनी हात केले वर। पहिल्याच मोठ्या पावसात बीएमसी आणि सरकारने केलेल्या दाव्यांची पोलखोल झाली आहे। मुंबई पहिल्याच पावसात तुंबली आहे। विरोधकांनी या प्रकरणी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। आदित्य ठाकरे यांनी पालकमंत्री असताना नियोजन केलं होतं। आता फक्त ओरबाडण्याचं काम सुरू असल्यानं ही अवस्था झाल्याचा आरोप विरोधी पक्ष नेत्यांचा आहे। रेल्वे असेल, रस्त्यावरची वाहतूक असेल, ही खोळंबलेली आहे। ठिकठिकाणी लोकांचे फोन येते, रात्री फोन आलेले, घरामध्ये कमरेभर पाणी साचलेलं, अशा प्रकारचे सुद्धा रात्री फोन आलेले। आणि मला असं वाटतं प्रशासनाचा बेमुरवत फोरखाना, कारण फक्त टक्केवारीमध्ये अडकलेले महानगरपालिकेच्या कामकाजाकडे कोणाचं लक्ष नाही। आणि म्हणून ही मुंबई वाटतं रात्रीच्या आणि आतापर्यंत पूर्णपणे तुंबलेली। भाजपनं मुंबई तुंबल्याचं खापर उद्धव ठाकरेंवर फोडलंय। गेल्या 25 वर्षात ठाकरेंनी जी कामं करायला हवी होती ती न केल्यानं हा परिणाम आहे असं भाजपचं म्हणणं आहे। गेल्या 25 वर्षात उभाटा सेनेने मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून ज्या गोष्टी करणं आवश्यक होत्या त्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलंय। आणि त्याचाच परिणाम आहे की आज मुंबईतल्या 27 आउटफॉल पैकी जवळजवळ 19 आउटफॉल समुद्र पातळीच्या खाली आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या प्रकरणात राजकारण करू नका असं सांगून वेळ मारून नेली आहे। हे बघा, आता हा राजकारण करण्याचा आजचा दिवस नाही आहे। राजकारण करायला खूप संधी आहे। आज आपल्याला लोकांना मदत करायची आहे। लोक अडकले, त्यांना रेस्क्यू करायचं आहे। हे पाणी भरलंय ते काढायचं आहे। त्याच्यावर पूर्ण बीएमसी आणि राज्य सरकार काम करते, रेल्वे काम करते। देशाची आर्थिक राजधानी पहिल्याच पावसात तुंबून जाते। या मागच्या अपयशाची कारणं शोधणं सोडून राजकारण्यांनी आरोप प्रत्यारोपांची चिखलफेक करण्यात धन्यता मानली आहे। मुंबईकरांचं यापेक्षा मोठं दुर्दैव ते काय? ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।